नमस्कार शेतकरी मित्र, मी आज आमचे शेतकरी मित्र अमोल शिवनाथ भोजने यांच्या प्लॉटला विजिट द्यायला आलेलो आहे आणि मला त्यांनी लावलेली ही जी मिरची फार सुंदर वाटली। आज त्यांच्या तोंडूनच ह्या मिरचीबद्दल आपण जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा। माझं नाव अमोल शिवनाथ भोजने, पिंपळदरी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। तर आपण ही जी मिरची लावली ही कुठल्या कंपनीची? ही कृषी तंत्र सीड्स F1 शिवानी। F1 शिवानी कुठल्या महिन्यात लावली? ही मार्च महिन्याच्या 5 तारखेला लावलेली। 5 तारखेला लावलेली। तर हिचे किती तोडे झालेत? 3 तोडे झाले। एका तोड्याला किती क्विंटल माल निघाला? एका तोड्याला 2 क्विंटल माल निघाला। एका सरीचा 2 क्विंटल माल निघाला, म्हणजे 300 फुटाची सरी आहे आणि ते 300 फुटामध्ये 1.5 ते 2 क्विंटलचं ॲव्हरेज मला एका सरीला भेटलं। हां टोटल सऱ्या किती? टोटल सऱ्या 25 सऱ्या असतील, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 5000 किलो माल भेटला। बरं। तर साहेब, आपल्याला ही व्हरायटी कशी वाटली? एकदम चांगली वाटते, कारण का की शेतकऱ्याची प्रतिक्रिया चांगली येते, तर आपण तो व्हिजिट द्यायला आलेलो। हो, पण शेतकरी कधीच खोटं बोलत नाही, जे ॲक्च्युअल त्यांना घडलं त्याचं उत्पन्न तो सांगतोय। आपलं गाव कोणतं आम्ही जाणू शकतो? मी जालन्याहून आलो, गायत्री सीड्स कंपनी, जालना। आपण एक कृषी तंत्र सीड्स अँड ॲग्रीटेक रिसर्च या कंपनीचा वाहन शिवानी हा पाहण्याकरता जालन्यावरून आलेत शेतकरी अमोल भोजने। तर साहेब, आपल्याला या वाहनाबद्दल काही सांगता येईल? हा वाण म्हणजे एकदम वजनदार मिरची अशी वाटते याच्यामध्ये, आणि वाळण्यासाठी किंवा लाल करण्यासाठी खूप चांगलं वाण दिसते, आणि हिरव्यापणी पण चांगलं उत्पन्न भेटायची त्याची अशी प्लॉटमध्ये शक्यता दिसते। क्वालिटी एक्सपोर्ट आहे। क्वालिटी एक्सपोर्ट एकदम मिरची चांगली आहे, जेणेकरून जो एरिया आहे आमच्या जालना जिल्ह्यातला, रेणुकाई, पिंपळगाव किंवा टेंभुर्णी, जाफराबाद, माहोरा, हे जो एक्सपोर्ट होणारा एरिया आहे त्या एरियामध्ये चालण्यासारखी व्हरायटी दिसते। तर आपल्याला काय वाटतं, ही व्हरायटी मार्केटमध्ये दमदार आहे इतर व्हरायटीपेक्षा, असं वाटतं? आहे दमदार आहे। तिला कमी प्रमाणात आहे एकदम, आणि आंतरपीक आहे याच्यामध्ये। डाळिंब आहे, डाळिंबावर तर खूप सेन्सिटिव्ह पीक आहे डाळिंबाचं, तरी पण त्याच्यामध्ये सक्सेस झाली ती। साहेब, ही मिरची लावण्याचा उद्देश एकच, डाळिंब लावायचं होतं। डाळिंबामध्ये मी एक आंतरपीक म्हणून लावलं। अच्छा, म्हणजे अपेक्षित उत्पन्न एवढं मी ठेवलं नव्हतं, काय आंतरपीक म्हणून, जेणेकरून आपलं काहीतरी भांडवल उभं राहील या बेसवर मी केली होती। बरोबर। परंतु मला आज याच्यापासून असं उत्पन्न भेटायला लागले का, म्हणजे आणखी आता या सध्या मी 2.5 एकर लावलेली मिरची, 14,000 रोपं लावलेली, तर आणखी मी 5 एकरपर्यंत सुद्धा क्षेत्र लावलं असतं तर मला आज त्याचा कुठेतरी खंत वाटते। बरोबर। काही मी झेंडू लावला होता, काही टोमॅटो लावले, परंतु आज टोमॅटोला एवढं मार्केट असून सुद्धा मला मिरची टोमॅटोपेक्षा जास्त परवडत राहील। तुम्ही पाहू शकता मिरचीचा रंग, हे मार्केटला गेल्यानंतर ती मिरची ना, गिराईक म्हणजे धावत पळत येतं माझ्याकडं। ज्यावेळेस मिरची घेऊन जातो ना मी मार्केटला, त्यावेळेस धावत पळत येतं गिराईक। म्हणजे अपेक्षित उत्पन्न आतापर्यंत मी एका सरीला म्हणजे 3 तोड्यामध्ये मला तेवढं उत्पन्न भेटलं, 5000 क्विंटलपर्यंत। परंतु आता एका तोड्यामध्ये 3-1 क्विंटलच्या पुढं माल जाईल असं मला अपेक्षित उत्पन्न आहे। आज मार्केटमध्ये रेट काय चालू आहेत? मार्केटमध्ये आज रेट चालू आहे 60-70च्या पुढंच खपते मिरची। म्हणजे सरासरी एक दिवसाला एकसारखं मार्केट स्थिर नसतं, मिरचीचं मार्केट कुठं स्टेबल नसतं, कधी कधी 80ने जाते, कधी कधी 60ने जाते, परंतु 60च्या पुढे सरासरी पडली। हा प्लॉट संपल्यानंतर तुम्ही किती वाण लावणार आहे? मी तर साहेब साहेब आले होते माझे, कृषी नंतर सीडचे साहेब आले होते, त्यांना मी आधीच सांगून ठेवलं का आणखी 3-4 एकरपर्यंत माझी मी तयारी ठेवलेली। म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे, पूर्णपणे कॉन्फिडन्स आलेला आहे सुरुवातीच्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हिला कुठलाही व्हायरस नाही, व्हायरस फ्री आहे।
आतापर्यंत माझे साधारणपणे 5 ते 6 फवारणी झाली. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ड्रेंचिंग वगैरे ह्या जास्त प्रमाणात करावं लागतं. मी बी जालन्याहून जे आलोय ना, हां. तर खूप चांगल्या परीची व्हेरायटी आहे असे माझ्या कानावर आलं, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय तुमच्यापर्यंत. हां. कारण का की मला बी तिचं काम करणं आहे. आणि फवारणी पण अशी विशेष अशी काही वेगळी अशी लई कॉस्टली किंवा असं काही केलेलं नाही मी. जेणेकरून साधे आपले प्रिव्हेंटिव्ह थ्रिप्सवरती बरोबर. किंवा माईट्सवरती असं प्रिव्हेंटिव्ह म्हणून फवारणी घेतलेली. असं मोठा असा फार असं काही खर्च झालेला नाही माझा. नाही, व्हेरायटीमध्ये दम आहे ती गोष्ट मला बी दिसते. ओके, थँक्यू.